पानपीठ म्हणजे काय थोडक्यात सांगा. अनवाणी पायाने किती जणांचा ग्रुप असतो तुमचा? पानपीठ का पाळलं जातं काय? मी गणेश आबाजी डाणे, राहणार तीर्थक्षेत्र पाडळी. म्हणजे प्रथा काय असते आजच्या दिवसाची ती सांगा. आज आम्ही सालाबादप्रमाणे पिढ्यानपिढ्या चालत आलेलं पानपीठ व्रत हे पाडळी ते वाडी रत्नागिरी सुमारे 125 किलोमीटर अंतर अनवाणी चालत जातो. त्यासाठी भाजलेल्या ज्वारीचं पीठ हे फक्त आणि पाणी एवढंच खाऊन चालत जातो. ही परंपरा आमची पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे. रोज आम्ही 40 किलोमीटर अंतर पार करतो अनवाणी पायाने. गावातून निघाल्यापासून वाडी रत्नागिरीला पोहोचेपर्यंत अनवाणीच असतो. नियम काय काय असतात म्हणजे काय काय पाळायला लागते? पायीत चप्पल घालायची नाही, दुसरं काही खायचं नाही, आपलं फक्त पानपीठच तेच फक्त खायचं. वाहनात वगैरे बसायचं नाही अजिबात. किती जणांचा ग्रुप असतो तुमचा पाडळीतून? पाडळीतून 100 एक लोक असतात दरवर्षी. ही पानपीठ का पाळलं जातं काय सांगा. हे यमाई देवीचं हे पानपीठ असते. तिला म्हणजे ते व्रत आहे तिचं. तिचे भाविक पिढ्यानपिढ्या करत आलेले आहेत. पायथ्यासून निघाल्यानंतर डायरेक्ट वर यमाईचं दर्शन घेऊन आमचं पानपीठ व्रत संपतं. पानपीठ म्हणजे काय थोडक्यात सांगा. पानपीठ हे म्हणजे दोन शब्द त्याला, पाणी आणि पीठ. जे कोरडं पीठ जातं दळून घेऊन त्यात फक्त पाणी ओतायचं आणि ते द्रव्य असं प्यायचं आणि तोच आहार उपवासाचा. जसे आपण खिचडी खातो तसे हे लोक फक्त पाणी आणि पीठच पितात, बाकी दुसरा कुठलाही आहार करत नाही. पायात वाहना न घालता अनवाणी पायानं ज्योतिबा डोंगरापर्यंत प्रवास करतात.